घटस्थापना झाली किंवा नवरात्रीचा दिवस पहिलाच आहे. एकंदरीत जर पाहिलं तर बदलापूरची घटना असेल, त्याचबरोबर ती आपण कालचा जर विषय पाहिला तर नायर हॉस्पिटलच्या किस्सा असेल, त्याचबरोबर ती आज देखील पुण्यामध्ये वानवडी सारख्या ठिकाणी सेम अत्याचार झालेत लहान मुलींवरती. एकंदरीत जर पाहिलं तर शिंदे साहेब, तुमच्याकडनं खूप लोकांच्या खूप चांगल्या अपेक्षा आहेत. तुम्ही जे धर्मवीर चित्रपटामध्ये दाखवलं किंवा आनंद दिघे साहेबांबरोबर ते राहिलात, त्यांच्याबरोबरची काही त्यांची काम करण्याची पद्धत आहे तीच तुमची आहे. पण मग जर तुम्ही एखाद्या नायर हॉस्पिटलमध्ये हा किस्सा घडतोय आणि तुम्ही फक्त त्याची बदली करून त्याला सोडून देताय. तुम्ही जो न्याय बदलापूरच्या घटनेला दिलात किंवा जे काही झालं त्याच्याबद्दल लोकांनी बॅनर्स लावले, तुमचं स्वागत देखील केलं. पण त्याचबरोबर ती नायर हॉस्पिटलचा किस्सा असेल, त्याचबरोबर ती दुसऱ्या दिवशी पुण्यामध्ये ती घटना घडते. एकंदरीत आपण एक सक्षम सरकार किंवा एकदम चांगला नेता, धडाडीचा नेता, काम करणारा माणूस म्हणून तुमच्याकडे आम्ही पाहतो. तरी देखील हे अन्याय जे होत आहेत किंवा जे लहान मुलींवरती अत्याचार होत आहेत ते असे कंटिन्यू होत राहतील का? किंवा याच्यावरती आपण ठोस डायरेक्ट भूमिका का नाही घेऊ शकत आहेत? कारण आपण किती वाट पाहणार आहेत की असे निष्पाप लेकरं आहेत, त्या लेकरांवरती अत्याचार झाले पाहिजे. आपल्याला या महाराष्ट्राने खूप सारे डोक्यावरती घेतलंय, पण तुम्ही जर यावरती कुठलीही कारवाई करत नसाल, फक्त बदली करणं म्हणजे न्याय मिळतो असं नाहीये. जर तुम्ही असेच जर करत राहिलात तर ज्या लोकांनी तुम्हाला डोक्यावरती घेतलंय त्याच लोक तुम्हाला डोक्यावरतून उतरायला देखील कमी पडणार नाहीयेत. त्यामुळे एक सांगणं आहे किंवा एक मत आहे आमचं, आशियांना शिक्षा द्या की हे कृत्य करण्याआधी या लोकांना कुठेतरी भीती राहील.